नमस्कार. आपण ऐकतोय सौ मनीषाताई अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचा आपला भाग चाललाय 13वा आणि दोहे आहेत 35 ते 38. गुरुप्राप्ती झाल्याचा आपल्यावर काय परिणाम झाला ते कबीर सांगतायत. प्रथम आपण 35वा दोहा ऐकूया. पूरे सु परचा भया, सब दुख मेल्या दूरे. निर्मल किन्ही आत्मा, ताथये सदा हजोरे. पूरे सु परचा भया, सब दुख मेल्या दूरे. निर्मल किन्ही आत्मा, ताथये सदा हजोरे. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. पुरेसू म्हणजे पूर्णाबरोबर, परचा परचा म्हणजे परिचय, मेल्या दूरी म्हणजे नाहीसा झाला, तातई तातई म्हणजे या कारणामुळे, आणि हजुरी म्हणजे समक्ष. दोह्याचा अर्थ बघूया. आता पूर्ण ब्रह्म मला परिचित झालाय. सद्गुरूंनी सारी दुःख दूर केलीत आणि माझा आत्मा निर्मळ झाला, कारण ते परब्रह्म सदा समक्ष झालं आहे. परब्रह्माची प्राप्ती होण्यासाठी जीवाकडे जी अशुद्धी आली आहे ती पूर्णतः दूर झाली पाहिजे. तेव्हा आत्मा परमात्म्याशी एकरूप होईल. काम क्रोधाधिकांमुळे आत्म्याकडे अशुद्धी आली आहे आणि ते षड्रिपू दूर झाल्याशिवाय आत्मा शुद्ध होणार नाही. हे षड्रिपू जीवाच्या प्रगतीची वाट अडवून बसले आहेत. सद्गुरूंनी गेलेल्या मार्गदर्शनानुसार साधना केली की शिष्य ते अडथळे दूर करण्यास समर्थ होतो आणि आपली अंतिम ध्येय प्राप्ती करून घेऊ शकतो. कबीरांनी गुरुपदिष्ट मार्गाने साधना केल्यामुळे ते अंतिम ध्येय गाठू शकलेत आणि म्हणूनच ते म्हणतात की सद्गुरूंच्या कृपेमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे ब्रह्मानुभूती प्राप्त झाली आहे. भवसागरातील सर्व ताप दूर झाला आहे. सर्वात्मेशी एकतानता झाली आहे. जणू काही ब्रह्म हे प्रत्यक्षच झालेलं आहे. आणि इथे कबीरांनी द्वैत राखून अद्वैताचं वर्णन केलेलं आहे. द्वैताशिवाय कोणताही अनुभव व्यक्त होणार नाही. ज्ञानदेवानी सुद्धा द्वैत भावाने दिसत असलं तरी आपण अद्वैत भावानेच गुरुदेवांना वंदन करत आहोत असं अमृतानुभवात म्हटलेलंच आहे. उपनिषदात देखील तस म्हटलेलं आहे की ओम पूर्णमिदं पूर्णमदः पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. याचा अर्थ असा आहे की हे पूर्ण आहे, ते पूर्ण आहे. पूर्णामधून पूर्ण काढून घेतल्यानंतर पूर्ण शिल्लक राहतं. उपनिषद सांगतात की ते परब्रह्म पूर्णच आहे. आत्मा सुद्धा पूर्णच आहे. पण आत्म्याकडे आलेल्या देहाच्या उपाधीमुळे आत्मा पूर्ण नाही असं वाटतं. पण ती उपाधी दूर झाली की आत्मा आणि परमात्मा यात काहीही भेद नाही हे अनुभवायला येतं. हा उपनिषदांनी सांगितलेला अनुभव कबीरांनी इथे व्यक्त केलेला आहे. काम क्रोधादींनी जे शरीर मलिन झालेलं होतं ते पूर्णतः विशुद्ध झाल्यामुळे ही गोष्ट शक्य झाली आहे आणि आत्मा परमात्म्यात मिळून गेलेला आहे. त्या पूर्ण ब्रह्माशी परिचय झाल्यामुळे एकरूपता अनुभवायला येते. आणि आता आपण मराठी साखी ऐकूया. पूर्णाचा मजा परिचय झाला, दूर दुःख ही झाले. बनवून निर्मळ सद्गुरूंनी मज ब्रह्म समक्ष केले. पूर्णाचा मज परिचय झाला, दूर दुःख ही झाले. बनवून निर्मळ सद्गुरूंनी मज ब्रह्म समक्ष केले.
कबीर ग्रंथावलीत गुरुदेव कौ अंग या प्रकरणात एकूण 35 दोहे आहेत. पण इतर अनेक पुस्तकांमध्ये सद्गुरू विषयावर मला आणखीन काही दोहे मिळाले आहेत. ते आता आपण पाहूयात. दोहा नंबर 36 ऐकूयात. दंडवत गोविंद गुरु वंदऊ भजन सोय. पहले भये प्रणाम तेन नमो जो आगे होय. दंडवत गोविंद गुरु वंदऊ भजन सोय. पहले भये प्रणाम तेन नमो जो आगे होय. अर्थ: सद्गुरू परमात्म्याच्या चरणांवर श्रद्धापूर्वक दंडवत आहे. वर्तमान काळात जितके संत, गुरु, जन आहेत त्यांना प्रणाम आहे. पूर्वी जे गुरु होऊन गेले त्यांनाही प्रणाम आहे आणि भविष्यात जे गुरु होतील त्यांनाही माझा भक्तिभावे प्रणाम आहे. कबीर गोविंदाला नमन करतात, कारण त्यांच्या कृपेमुळे सद्गुरूंची प्राप्ती झाली. सद्गुरूंना तर त्यांनी स्वतःला समर्पितच केलेलं आहे, कारण त्यांनी त्यांना ब्रह्माशी एकरूपता प्राप्त करून दिलेली आहे. आणि आपल्या सद्गुरूंच्या सारखेच अनेक संत सज्जन या समाजात आहे याची त्यांना जाणीव असल्यामुळे पूर्वी होऊन गेलेले, त्यांच्या समकालीन असलेले आणि भावी काळात होणाऱ्या सर्व संतांना त्यांनी नमन केलेलं आहे. मराठी साखी ऐकूयात. गुरुना वंदन गोविंद सहमी सद्भावाने करीतो. आदि गुरु अन भावी गुरु जे त्यांनाही मी नमितो. गुरुना वंदन गोविंद सहमी सद्भावाने करीतो. आदि गुरु अन भावी गुरु जे त्यांनाही मी नमितो. गोविंदाच्या कृपेमुळे गुरुप्राप्ती झाली. गुरुप्राप्ती झाल्यामुळे परमात्म्याशी एकरूपत्व अनुभवता आलं. आता प्रश्न असा निर्माण झाला की या दोघात श्रेष्ठ कोण, गोविंद की गुरु? त्याचं उत्तर देताना कबीर 37वा दोहा सांगतायत. गुरु है बड़े गोविंद ते मन में देखो विचार. हरि सिर जेते वार है गुरु सिर जेते पार. गुरु है बड़े गोविंद ते मन में देखो विचार. हरि सिर जेते वार है गुरु सिर जेते पार. कठीण शब्दांचे अर्थ आपण बघूयात. सिरजे, सिरजे म्हणजे बनवतो. वार, वार म्हणजे सीमा किंवा अंत. दोह्याचा अर्थ बघूयात. गुरु श्रेष्ठ आहेत आणि गोविंदही श्रेष्ठ आहेत, पण मनात विचार करून पाहिलं तर कळून येतं की परमेश्वर जे निर्माण करतो त्याला अंत आहे, पण गुरु जे शिष्याला बनवतात त्यामुळे शिष्य भवसागरातून पार होतो. या जगताचा निर्माता परमेश्वर आहे आणि त्याच्या सत्तेनेच जग चालतंय. सर्व जीवसृष्टी त्याने निर्माण केलेली आहे. त्याची इच्छा असेल तोपर्यंत जीव पृथ्वी तलावर राहतो आणि त्याने मनात आणलं की तो सर्व जीवसृष्टीही नष्ट करतो. त्याच्या या सृष्टीत जीवाला पुन्हा पुन्हा जन्म मरणाचे फेरे घ्यावेच लागतात. परंतु गुरूंच्याकडून उपदेश प्राप्त करून किंवा होऊन जेव्हा शिष्य गुरुपदिष्ट मार्गाने साधना करतो तेव्हा तो जन्ममृत्यूच्याही पार होतो, ब्रह्मैक्याचा अनुभव घेतो. हा या दोघांमधला अत्यंत महत्वाचा असा फरक आहे. परमेश्वर गुरुप्राप्ती करून देतो, पण त्याच्या निर्मितीला सीमा आहेत. पण गुरूंच्या करणीला अंतच नाहीये. शिष्य सीमा पार होईपर्यंत गुरु त्याला मार्गदर्शन करीतच राहतात. मराठी साखी ऐकूयात. गुरु श्रेष्ठ गोविंद श्रेष्ठ का करीतो मनी विचार. गोविंद रचेते अंत पावते शिष्या गुरु करी पार. गुरु श्रेष्ठ गोविंद श्रेष्ठ का करीतो मनी विचार.
गोविंद रचेते अंत पावते शिष्या गुरु करिपार. म्हणूनच कबीर 38व्या दोह्यात म्हणतायत की गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय. बलिहारी गुरु आपणे जिन गोविंद दिखाय. गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय. बलिहारी गुरु आपणे जिन गोविंद दिखाय. अर्थ, गुरु आणि गोविंद दोघेही पुढ्यात उभे आहेत. आता मी कोणाच्या पाया पडू? कबीर म्हणतात, मी गुरूंच्याच पाया पडतो, कारण त्यांनी माझी गोविंदाशी भेट घडवून आणली आहे. गोविंद आणि गुरु दोघही महान आहेतच, पण त्यांच्यामधील श्रेष्ठत्वाचा विचार करू लागलं की कबीरांना गुरुच श्रेष्ठ वाटतात. कारण गुरु भवपार करतात. गुरूंनी त्याचा अनंत लोचन उघडून दिलेला आहे, साधना मार्ग सांगितलेला आहे. त्यामुळे कबीरांना कलियुगाशी लढण्यासाठी शक्ती मिळालेली आहे. एखाद्या जादूगाराप्रमाणे त्यांनी सामान्य मनुष्याचा देवच बनवलेला आहे. आणि गुरु जर भेटले नसते तर फार मोठी हानी झाली असती. जीवाला भवपार दिसलाच नसता आणि परत परत जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यात फिरावं लागलं असतं. आणि म्हणून जर गोविंद आणि गुरु दोघंही एकदम पुढ्यात उभे राहिले तर कबीर प्रथम गुरुचरणांना वंदन करतात आणि नंतर गोविंदाला वंदन करतात. मराठी आपण साखी ऐकूयात आणि तिथेच आपण आपला आजचा भाग संपवूयात. गोविंद गुरु दोन्ही उभे मी वंदन करू कोण. गोविंद दर्शन दिले जानी त्या वंदन गुरु चरण. गोविंद गुरु दोन्ही उभे मी वंदन करू कोण. गोविंद दर्शन दिले जानी त्या वंदन गुरु चरण. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी.